माननीय श्री दिलीप वळसे पाटील आमदार आंबेगाव विधानसभा मतदारसंघ यांना भीमाशंकर येथील व्यावसायिक लोकांनी आपली होत असलेल्या व्यावसायिक उपासमारीबद्दल निवेदन दिलं आहे आणि भीमाशंकर देवदर्शनासाठी खुले करण्याची मागणीही केली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता पुन्हा खुले करण्याबाबत भीमाशंकर व्यावसायिक संघटना यांनी पुढील प्रमाणे निवेदनामध्ये आपली कैफियत मांडलेली आहे। निवेदनात म्हटलेलं आहे की आम्ही भीमाशंकर व्यावसायिक संघटना येथील सर्व व्यावसायिक आपणास या पत्राद्वारे विनंती करू इच्छितो की श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर हे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरण आणि विकास कामांसाठी भाविकांकरिता बंद ठेवण्यात आलेलं आहे। भीमाशंकर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। सद्यस्थितीत मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। मात्र लांबून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असून स्थानिक व्यापार आणि रोजगारावरही याचा परिणाम होत आहे। यामध्ये काही स्थानिक लोक आहेत की गंध लावण्यापासून पाणी, बेलफुलं, डोली नेणारे आहेत। त्याचप्रमाणे आगामी येऊ घातलेल्या करवंदांच्या हंगामावर पूर्णपणे अवलंबून असून त्यांची उपजीविका त्यावरच आहे। असे आदिवासी बांधव आर्थिक संकटामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चालू असलेल्या मंदिर विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही, परंतु त्यावर अवलंबून असलेले सगळे व्यावसायिक, स्थानिक लोक, आदिवासी बांधव यांचाही प्रशासनाने योग्य तो विचार करावा हीच आमची आपणास विनंती आहे। विकास कामे सुरक्षितरित्या पार पाडत असतानाच भाविकांसाठी ठराविक वेळेत किंवा पर्यायी मार्गाने दर्शन पुन्हा सुरू करता येईल का याचा गांभीर्याने विचार व्हावा। जर पूर्णतः दर्शन सुरू करणं शक्य नसेल तर किमान मुखदर्शनाची व्यवस्था तातडीने करावी। आपण या विषयात लक्ष घालून प्रशासनाशी चर्चा करावी आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती। तसेच समाजातील काही पत्रकार संघटना यांनी सदर व्यावसायिक मागणीला समर्थन दिलेलं आहे। जेव्हापासून भीमाशंकर मंदिर हे देवस्थान देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय तेव्हापासूनचे आणि तेवढ्या महिन्यांचे प्रत्येकी 10,000 मासिक याप्रमाणे छोट्या मोठ्या दुकानदारांना संसार उपयोगी मानधन देण्यात यावं। मोठ्या व्यावसायिक लोकांना आणि छोट्या दुकानदारांना स्थानिक बँका आणि नॅशनल बँकांचे कर्जाचे व्याज माफ करण्यात यावे व थकीत हप्ते भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी राज्य मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीनं जोर धरत आहे। तशाच स्वरूपाचं निवेदन माननीय आमदार दिलीप वळसे साहेब यांना देण्यात आल्याचं राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आयुब शेख यांनी म्हटलेलं आहे। आज सध्या आपण इथं जमण्याचं एकमेव कारण असं आहे की भीमाशंकर मंदिर जे प्रशासनाने सांगितलं होते की आधी 9 एप्रिलला चालू करणार होते। आज त्यांनी आमच्यासारख्या जे छोटे मोठे व्यावसायिक असतात असं कोणाला त्यांनी विश्वासात न घेता त्यांनी अचानकपणे त्यांनी सांगितलं की 31 मे पर्यंत चालू करणार आहोत। अजूनही मंदिर लवकर चालू होते का नाही याची अजून पुरेशी कल्पना अजून कोणालाच नाही याच्यामध्ये। तरी ह्या कालावधीमध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक असतील ज्यांचं फक्त भीमाशंकरवर डिपेंड आहे, म्हणजे अशा फक्त हॉटेल व्यावसायिकच नाही तर समजा किराणा मालवाले असतील, पेट्रोल पंपवाले असतील, गाडीवाले असतील, अशा भरपूर जणांची गैरसोय म्हणजे त्यांची उपजीविका ह्या भीमाशंकर सध्या बंद असल्याकारणाने होत आहे। तरी आमची सर्वांची अशी मागणी असेल की तुम्ही लवकर फक्त मुखदर्शन जरी चालू केलं तरी प्रत्येकाची ही एक रोजगारचे जी अडचण सध्या चालू आहे ती दूर होऊ शकते। तरी सर्वांना आमची कळकळीची विनंती सर्व हॉटेल मालकांच्या वतीने असेल किंवा सर्व व्यावसायिकांच्या वतीने असेल की तुम्ही लवकर फक्त मुखदर्शन जरी चालू केलं तरी खूप चांगलं होईल। आता आपण या ठिकाणी सर्वजण भीमाशंकर मंदिर हे जे काही शासनाने 3 महिन्यासाठी बंद केलं होतं आणि त्यालाही आता परत एक्सटेन्शन दिलेलं आहे 2 महिन्याचं, त्या अनुषंगाने आपण सगळे इथे एकत्र आलो। तर शासनाचे हे जे काही निर्णय आहे हे सर्वस्वी मनमानी चालू आहे एक प्रकारची। स्थानिक लोकांना किंवा व्यावसायिकांना कुठल्याही कॉन्फिडन्समध्ये न घेता हे जे काही निर्णय चाललेत याचं एक प्रोटेस्ट करण्यासाठी किंवा हे आपल्या लोकांना म्हणजे आपले जे प्रतिनिधित्व करतात ह्या लोकांपर्यंत किंवा कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या अनुषंगाने आपण सगळे इथे एकत्र आलो आणि आपला आवाज आपण ठामपणे त्यांच्यासमोर मांडू आणि आपल्याला जे हवं आहे पॉझिटिव्हली ते आपण करून घेऊ त्यांच्याकडनं। कट कर आता, तो कट कर आता, दुसरा सेकंड घे। सगळी मंडळी जे काही इथे उपस्थित झाले, सगळे हॉटेल व्यवसायवाले, बाकीचे पण लोक भरपूर आहेत इथे। प्रशासनाने एवढं फक्त करावं की लवकरात लवकर मंदिर चालू करावं आणि सगळ्यांना न्याय लवकरात लवकर मिळावा ही विनंती करतो।
भीमाशंकर मंदिर जे शासनाने बंद केलंय, पूर्वी 3 महिन्याची शासनाने घोषणा केली होती, तसं वस्तुस्थिती पाहता 8 दिवसामध्ये शासन निर्णय घेताना मंदिर बंद करते. भारतातून कितीतरी लोकांनी बुकिंग केल्या होत्या, त्या बुकिंग भारतातून लोकांच्या कॅन्सल कराव्या लागल्या. म्हणजे हा आर्थिक फटका इतरांना बसला. कमीत कमी 2 महिने आधी त्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन मग मंदिर बंद करायचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, शासनाने मंदिर बंद केलं. मंदिर बंद करायला कुणाचाच विरोध नाही आहे. ठीक आहे, विकास कामाला कुणाचा विरोध नसल्यामुळे, परंतु विकास कामं करत असताना ज्या गोष्टी शासनाने सांगितल्यात का त्यांना सभामंडप वाढवायचा आहे, सभामंडपाची पहिली जी कॅपॅसिटी होती ती समजा 200, 400, 500 लोकांची होती. आता समजा सभामंडप वाढून किती होणार आहे, समजा त्याच्यामध्ये वाढ होते, आज 200-300 वाढणार आहे. पण सभामंडप वाढल्यामुळे स्थानिक प्रश्न सुटत नाही आहेत. दर्शनाला पूर्वी 4 तास लागत होते, आताही 4 तास लागतील. सभामंडपाबरोबर रस्त्याच्या सुविधासुद्धा त्याच वेळेला व्हायला पाहिजे होत्या. आता रस्ते बारीक आहे, ते मोठे व्हायला पाहिजे होते. मग आमची शासनाकडे अशी मागणी आहे का आज 6-6 महिने तुम्ही जर बंद ठेवलं तर स्थानिक लोकांचा रोजगार तुम्ही ओढताय. आज त्यांची उपासमारीची वेळ आहे. स्थानिक सर्वसामान्य लोक, कितीतरी लोक अशी आहेत का त्यांचं हातावरचं पोट आहेत. हारतुरे विकणारे, फुलं विकणारे, छोटे छोटे वडापाववाले किंवा व्यावसायिक लोक आहेत, काही हॉटेलवाले आहेत, त्यांचे बँकेचे हप्ते चालू आहेत. या सगळ्यांवरच आज अवघड परिस्थिती आलेली आहे. बँकेचा तगादा त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. शासनाने हा निर्णय घेतला पाहिजे का मंदिरही चालू राहायला पाहिजे आणि विकास कामही झाली पाहिजेत. सभामंडप त्यांना करायचा आहे, कुठल्याही व्यापाऱ्याचा सभामंडपाला विरोध नाही. तुम्ही ते पण काम करा, पण ते करत असताना मंदिर कसं चालू राहील? मंदिराला जर आतमध्ये सोडता येत नसेल तर नंदीपासून तर मुखदर्शन जरी दिलं तर भारतातून लोक दर्शनाला येतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि हे शासन करू शकतं. परंतु शासनाचा जो आडबिट धोरण आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे आज सगळेच व्यापारी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. शासनाने यावर निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. 2 मिनिटं फक्त. दोघांपैकी एक जण 2 मिनिटं. पहिली डेडलाईन आपल्याला 1 जानेवारीला आपलं बंद होणार म्हणून सांगितलं. पुन्हा ते पोस्टपोन करून 9 जानेवारी केली. त्याच्यानंतर शिवरात्रीत ओपन करणार होते, ते पुन्हा पोस्टपोन केलं. तर मला असं वाटतं की ठेकेदारांनी सरकारची दिशाभूल केली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचंच नुकसान झालं आहे. आमचं हॉटेलचं बुकिंग घेणं किंवा स्थानिक लोकांचे पगार किंवा कामगाराचे पगार, व्यवसायांचे हप्ते वगैरे चालू असतात. तर ह्या सगळ्यांमुळे सगळ्यांची अडचण होते. तसंच पुढे ह्याची शाश्वती आपल्याला काहीच नाही की ते जे डेडलाईन दिली त्याच्यात ते काम कंप्लीट करतील. यासाठी आपण सगळ्यांनीच याच्यात लक्ष घातलं पाहिजे की ह्याचं डेडलाईन आपल्याला प्रॉपर भेटली पाहिजे. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी 3 महिने धंदे बंद करून बसू शकतो तर त्यांनी आमच्यासाठी 3 महिने 3 तास काम बंद ठेवून आम्हाला जर वेळ दिला तर आम्हाला बरं होईल की दर्शनासाठी मंदिर ओपन करून दिलं तर. भीमाशंकरमध्ये आजपर्यंत असं कधी झालं नाही का 3 महिन्याची डेडलाईन आजपर्यंत मंदिरच कधी बंद आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी आजपर्यंत कुठल्याच ज्योतिर्लिंगामध्ये एवढ्या दिवस मंदिर बंद होत नाही. फक्त हे भीमाशंकरमध्ये इथल्या सरकारी लोकांच्या विरुद्ध व मंदिराच्या स्थानिक कमिटीमुळं हे जे भीमाशंकरचे जे निर्णय घेण्यात आले आहेत 3 महिने 5 महिने हे त्यांच्या मनमानीचा कारभार चालू आहे. आणि इथं भीमाशंकरमधला सगळा राहणारा माणूस व तिथला आजूबाजूचा प्रत्येक गावामधला माणूस हा भीमाशंकरवरतीच अवलंबून आहे. आदिवासी भागामध्ये जास्त करून करवंदांचा सीझन ह्या महिन्यामध्ये चालू असतो. स्थानिक लोक, त्याच्यानंतर बाहेरची जी काही आहेत गावामधले आजूबाजूची जी लोक असतात त्यांचा सगळा व्यवसाय सगळ्या मंदिराच्या याच्यावरती अवलंबून असतो. मंदिर जर चालू असेल तर त्यांची करवंद विकली जातात. डोलेवाल्यांचा विषय आहे, बेलफुलांचा विषय आहे. कारण का बेलफूल विकून उदरनिर्वाह जी लोक करतात त्यांनी जर का बेलफूल विकला तर त्यांच्या घरामध्ये चूल पेटते. पण 3 महिन्यापासून हे सगळं बंद असल्यामुळं सगळ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली. त्याच्यातून प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर मंदिर चालू करावं, ही सगळ्यांच्या वतीने एक मागणी. भीमाशंकरहून संग्राम सावंत, मंचर. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.